ताई सोबत आज लासूर स्टेशन आलोय. लासूर स्टेशन संभाजीनगर टू मुंबई. कसं छान प्रवास झाला. माझ्या गावातले फर्स्ट व्यक्ती असतील ज्यांनी माझी गाडी बुक केली आणि माझ्यासोबत प्रवास केला. आणि आईचे भाऊबंद आहे माझ्या माहेरचे, माझे चुलत भाऊ लागतात. आणि पहिल्यांदा असं झालंय की कोणी माझ्या गावातून गाडी बुक केली. मला स्पेशली खरंच खूप आनंद होतोय. दादांना मी आता मालाडमध्ये ड्रॉप केलं. मुंबई आम्ही संभाजीनगरवरनं सकाळी निघालो होतो. प्रवास खूप छान झाला, खूप छान गप्पा झाल्या आमच्या. आणि त्यांचा अनुभव खूप छान होता, पण ते सांगणार नाही आता. ठीक आहे, चालेल, थँक्यू. नमस्कार, ही माझी मुलगी आरोही आणि मी होते आज संभाजीनगरला. तयारी वगैरे करून आम्ही निघालो होतो आरोहीच्या शाळेत. आणि मलाही पिकअपला जायचं होतं, त्यामुळं आरोहीला म्हटलं की चल बाळा, आपण आधी तुला ड्रॉप करूया, नंतर मी जाते पिकअपला. आणि मग त्यानंतर माझा पुढचा प्रवास होणार होता हा मुंबईसाठी. सगळ्यात आधी आम्ही निघालो. आरोहीला मी ड्रॉप करायला तिच्या शाळेत निघाले. आणि तिची शाळाही इथे जवळच आहे, सेंट जोसेफ म्हणून. त्या शाळेमध्ये आरोहीला ड्रॉप करून मला माझा पुढचा प्रवास लगेच पुढे सुरू करायचं होतं. लासूर स्टेशनवरून माझा पुढचा पिकअप होता. पिकअप करण्यासाठी मला बराच वेळ लागणार होता, त्यामुळं पॅसेंजरच्या लोकेशनवर पोचता अर्धा एक तास लागणार होता. थोडंसं मला लेट झालं आणि माझ्यामुळंच आरोहीलाही लेट झालं. थोडं मला उठायला लेट झालं, आवरायला लेट झालं. आरोहीला हाय बाय केला. मला आरोहीला जाताना बघताना खूप वाईट वाटत होतं, पण मग तरी पण ती गेली. तिला ड्रॉप केल्यानंतर मी माझा पुढचा प्रवास हा सुरू केला. आरोहीला ड्रॉप करून झाल्यानंतर मी लासूर स्टेशनच्या दिशेला निघाले. लासूर स्टेशनला जात असताना पण हायवेला वगैरे पोहोचले. त्यानंतर मग समृद्धीच्या ब्रिज खालून माझं पिकअप होतं. त्यानंतर त्या दादांना कॉल केला. माझ्या माहेरचे माझेच चुलत भाऊ होते, जे माझ्या माहेरातून आज मी फर्स्ट टाईम एक बुकिंग घेतलेली होती. आणि ती बुकिंग मला माझ्यासाठी असं होतं की कुणीतरी आपल्या जवळच्या लोकांनी गाडी बुक केल्यानंतर सर्विस खरंच खूप चांगलं देणं ही गरजेची होती. आणि मग त्यांना मी पिकअप पॉईंटला पोहोचले. पिकअप पॉईंटला पोहोचल्यानंतर त्यांना पिकअप वगैरे करून आणि परत मला निघायचं होतं मुंबईच्या दिशेला. इथेच ते येऊन थांबलेले होते. तिथं माझा चुलत भाऊ सुदर्शनही भेटला. त्याच्यासोबतही गप्पा वगैरे मारल्या आणि तो निघून गेल्यानंतर मग परत मी पण दादांना पिकअप करून निघाले मुंबईच्या दिशेला. दादांना गाडीत बसवलं आणि आम्ही आमचा मुंबईचा प्रवास हा सुरू केला. म्हणजे माझ्यासाठी स्पेशल हा की माझ्या माहेरातून कोणीतरी गाडी बुक करते आणि त्यांचा प्रवास कसा होतो आहे, फीडबॅक व्हिडिओ, असं ते कॅमेरासमोर नाही बोलत इतकं, पण पाठीमागं खूप कौतुक करतात माझं, हे मलाही माहिती आहे. त्यानंतर आम्ही समृद्धीला लागलो. समृद्धीला लागल्यानंतर सगळ्यात पहिले रिचार्ज वगैरे करून घेतला. आणि समृद्धी आज मी अजिबात सोडलेला नव्हता, कारण की समृद्धी महामार्गावरच मला CNG वगैरे म्हटलं भेटला तर बरं होईल. त्यामुळं सिन्नरच्या अलीकडे एक भारत पेट्रोल पंप आहे, तिथे म्हटलं CNG भेटतो का बघावा. तिथं पोचल्यानंतर CNG होता आणि माझ्यासोबतच जी गाडी CNG भरायला लावली होती ते दादाही संभाजीनगरचे होते. मग दादांनी सांगितलं विद्या ते आम्ही फॉलो वगैरे करतो आणि खूप वर्षापासून ते मला फॉलो करत होते. त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढले. मग त्यानंतर त्यांना CNG वगैरे भरून आम्ही आमचा पुढचा प्रवास कंटिन्यू केला. मलाही दादांना सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं. ते भंडारदऱ्याला निघले होते. त्यांनाही म्हटलं प्रवास व्यवस्थित करा, खूप पाऊस चालू आहे वगैरे, मस्त एन्जॉय करा म्हटलं. त्यानंतर म्हटलं तर आपण पण समृद्धी महामार्गावरून उतरून लगेचच मला मलाडला ड्रॉप करायचं होतं. आमण्याला आलो. समृद्धी महामार्ग बऱ्यापैकी आम्ही सोडला होता. त्यानंतर म्हटलं आता आपण खालच्या रोडला लागणार आहोत. त्याआधीच मॅपमध्ये इतकी ट्रॉफिक दाखवत होतं, एवढी ट्रॉफिक दाखवत होतं की खूपच. मुंबईमध्ये इंटर करायच्या आधीच एवढी ट्रॉफिक होती की विचारू नका. त्यानंतर आम्ही आलो परत येवई नाक्याला, जिथे ऑनलाईन CNG पंप झाला आहे. मग तिथे आल्यानंतर परत CNG वगैरे फुल करून घेतला आणि म्हटलं तर डायरेक्ट मलाडला ड्रॉप करूया. आम्ही जेवायला, चहाला, कशालाच कुठेही थांबलो नव्हतो. त्यानंतर म्हटलं आता थेट ड्रॉप पॉईंटलाच आपण थांबूया. पुन्हा आमचा पुढचा प्रवास आम्ही सुरू केला
आणि मुंबईमध्ये पण जाता जाता बरीचशी ट्रॉफिक लागलेली, पण मग ती ट्रॉफिक अवॉइड करून आम्ही फायनली मालाडमध्ये पोहोचलो होतो. मग म्हटलं आता रेल्वे ब्रिज क्रॉस करून आम्ही दादांना टोयोटाचं जे शोरूम आहे त्याच्या बाजूलाच त्यांचं ऑफिस होतं आणि तिथंच त्यांची मीटिंग होती. आणि त्यांची मीटिंग वगैरे आवरून मला परत घरी जायचं होतं. आणि मग त्यांना म्हटलं चला हा वन वेचा रोड आहे, ह्या रूटमध्ये एवढी तर ट्रॉफिक लागणारच आहे, कारण की आपण मुंबईत आलो आहे हे आपल्यालाही कळालं पाहिजे, त्यामुळे ही ट्रॉफिक एवढी तर फेस करावंच लागणार आहे. त्यानंतर मग मी त्यांच्या लोकेशनवर बऱ्यापैकी पोहोचले होते. समोरच तुम्हालाही टोयोटाचं शोरूम दिसत असेल. टोयोटाच्या शोरूमपासून लगेच लेफ्ट घेतल्यावर त्यांचं लोकेशन येणार होतं. त्यांनी सांगितलं की पुढच्या गेटने तुम्ही आतमध्ये जाऊ शकतात. वॉचमॅनला विचारल्यानंतर मग मी थेट पुढच्या गेटवर गेलो. तिथं दादांना ड्रॉप केलं. इथे त्यांचा मी छान फीडबॅक व्हिडिओ घेतलेला, पण त्यांनी सांगितलं की कॅमेरा चालू झाला की मला इतकी काही सवय नाही आहे बोलायची, तुम्हीच काय ते बोला, मी फक्त होला हो करत जाईल. दादांना हाय बाय केला. मग दादांना म्हटलं आता तुम्ही तुमची ज्या बिल्डिंगमध्ये मीटिंग असेल त्या बिल्डिंगमध्ये तुमचे ऑफिस वगैरे शोधा आणि तुम्ही तुमची मीटिंग वगैरे कंप्लीट करून मला परत कॉल करा, मी परत तुम्हाला ड्रॉप करायला नक्की येईल. त्यानंतर मी निघाले मग घरी. आणि तुम्हालाही तुमचा प्रवास सुखद व्हावा वाटत असेल तर विद्या टूर्स अँड ट्रॅव्हलला नक्की भेट द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.